नमस्कार, आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज। आजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। शिवसेना नगरसेवक गजानन पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोढा हेवन निळजे येथील फेरीवाला आणि आठवडी बाजार हटाव या विरोधात ई प्रभागात भव्य मोर्चा आणि ठिय्या आंदोलन। व्हॉट्सअपवर चर्चा नको तर आता प्रत्यक्ष कृतीची वेळ आली आहे असा आक्रोश करीत ई प्रभागावर आज शिवसेना नगरसेवक गजानन पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोढा हेवन निळजे येथील फेरीवाला व आठवडी बाजार हटाव या विरोधात आज 10 जून रोजी सकाळी 11:30च्या दरम्यान ठिय्या आंदोलन करण्यात आलं। जोपर्यंत लोढा हेवन, कासारियो आणि निळजे परिसरातील वाहतूक कोंडी, अतिक्रमण, अवैध हातगाड्या, सुरक्षा आणि प्रदूषण या समस्यांवर तोडगा निघत नाही किंबहुना आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही ई प्रभागातून हलणार नाही असा इशारा देखील यावेळी आमदार राजेश मोरे, नगरसेवक गजानन मोतीराम पाटील, नगरसेविका शैलेजा भोईर, राजेश कदम यांनी यावेळी प्रभाग अधिकाऱ्यांना दिलाय। आपण वर्षानुवर्ष फक्त व्हॉट्सअप ग्रुपवर चर्चा करत आलो आहोत, चिंता व्यक्त करत आलो, मात्र आता केवळ चर्चा करून चालणार नाही, कारण जेव्हा आपले लोकप्रतिनिधी आपल्या हक्कासाठी आणि या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत आहेत तेव्हा त्यांना खंबीर साथ देणे हे एक सजग नागरिक म्हणून आपलेही आद्य कर्तव्य आहे असा देखील सूर यावेळी आंदोलनात दिसून आला। प्रसंगी लोढा हेवन येथील दुकानदार आणि अनेक सोसायटींचे पदाधिकारी शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज, लोढा हेवन, डोंबिवली। अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज। धन्यवाद। की ह्या दिवसाला हे सगळे आठवडे बाजार, फेरीवाले, हातगाड्या, टपऱ्या हटणार तेव्हाच आम्ही इकडनं जाणार, तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही। लेखी पाहिजे साहेब, तुमच्याकडे गेल्या 4-5 महिन्यापासून साहेब येतो, आपले खूप चांगले संबंध आहेत। तुम्ही मला बोललात की आपण एका साईडनं सुरू करू, पण ती कुठली साईड आहे आम्हाला आतापर्यंत समजलेलं नाहीये। वरची साईड वरची बिलकुल कुठेही एकही हातगाडी, टपरी कमी झालेली नाहीये। बाजार तसे लागतात, उलट वाढत चाललेत। आता तुम्ही आम्हाला लेखी स्वरूपात द्या की ह्या दिवसानंतर एकही हातगाडी, टपरी तिकडे दिसणार नाही। आठवडा बाजार एकही 10 वाजेपर्यंत आपले कर्मचारी थांबवा, नाही तर आपले जातात 6-6:30 पर्यंत थांबतात, तोपर्यंत ते सगळं ठिय्या लावून बसले असतात। मग हे निघाले की अख्खा बाजार 5 मिनिटात भरून जातो। पूर्ण आम्हाला लेखी द्या, तेव्हा आम्ही इकडनं निघू, तोपर्यंत आम्ही इकडनं निघणार नाही। जागा मिळेल तसे बसून घ्या, चला सब बाहर का गाडी काय जायलाच जागा नाही तिथे, तो डायव्हर नेणार कुठनं गाडी, असंही होतं। मग चुकीचं कुठेतरी झालेलं आहे। आमची विनंती समजा किंवा इशारा समजा किंवा आदेश समजा, पण आम्हाला तुम्ही इथे 2 ते 3 दिवसामध्ये आजपासूनच, आणि जोपर्यंत आम्हाला लेखी पत्र मिळत नाही तोपर्यंत काय आम्ही इथं हलणार नाही। कारण आमच्या आई बहिणी बघा, एवढं उन्हात, प्रचंड मोठा ऊन आहे। शासनाने पण सांगितले की दुपारी बाहेर निघू नका, पण आमच्या आया बहिणी असतील सर्व आणि तो पण यांचं आश्वासन घ्या ना, तोंड भाषणामध्ये पत्र तर घेऊच, आपण पत्र घेऊन बोलणार का रे? पत्र तोपर्यंत तुम्ही थांबा सर्वजण, आम्ही 5-6 जण तिथे जातो, पत्र लिहून घेतो। परमानंट तात्पुरता नको, 2-4 दिवस करतात, तात्पुरता नको, आपल्याला कायमचं परमानंट झालं पाहिजे सोल्युशन। असं तुम्ही आम्हाला लेखी पत्र द्या आणि मग आम्ही इथे क्वेश्चनला तुम्ही संबोधित करा आणि मग त्यावेळेला आम्ही ठरवू काय करायचं। ओके, एक और समस्या है, अपने कासारिया रोड के ऊपर जो अपने बंगले हैं सब तोड़ के 3-3 माले के बना रहे हैं। शॉपिंग पार्किंग का शॉपिंग कम्प्लेक्स बना रहे हैं। सबसे बड़ी समस्या वो भी है पार्किंग का। हेलो, रीजन
संकुल पहिला संकुल आहे आणि या संकुलाच्या इथे चांगलं असं सर्कल होता. तिथे लोक चांगली संध्याकाळी विरमुला म्हणून येत होती. पण तिथं अतिक्रमण एवढा त्याला वेरलेला होता. तुम्हाला मी गेली 3-4 वर्षापासून सांगत होतो की तुम्ही कोणीच लक्ष घातलं ना. आयवाडाला एक पत्र दिला, थोडा उपोषणाचा इशारा दिला, तेव्हा त्यांनी एक आठवडाभरात पूर्वी ते काढले आणि किती सुंदर दिसतो बघा सर तिथे आता. तसे तुमचे अनेक प्रश्न आहेत. तुम्ही कल्याण शिरडला ते आंबेवाले आता ते बस स्टॉप बांधतोय, कोण तिथं ऑफिस बांधतोय आणि बांगलादेशी आहेत सर ते बांगलादेशी. तर मी मागच्या आठवड्यात मला सांगतोय, मी जानेवारीमध्ये युरिन इन्फेक्शन झाला होतं, मला युरिनेशन वाढला निवडणुकीच्या तरासामध्ये. मी हॉस्पिटलला चाललो होतो. माझा एक डाबर घेऊन मी MIDCतून ट्रॅफिक असेल म्हणून मी सांगालीच्या जिमदार रोडने मी गरडा सर्कलला डॉक्टर महाजन यांच्याकडे चाललो होतो. माझी पत्नी माझ्या बरोबर होती नगरसेविका. साहेब मी तिथे पोहोचलो सांगालीमधून जिम करण्या रोडने मी पटकन ते जाईन 5 मिनिटात मला डॉक्टरने तिथे येण्यास सांगितलं. एमर्जन्सी नंबर लावलेला महाजन सरांकडे. मी सांगाली रोडला गेलो साहेब, तिथे एवढी भीड होती त्या मार्केटची. तर साहेब माझी गाडी 10 ते 15 मिनिटं नाही 1 फूट मागे नाही फूट माझ्या ड्रायव्हरला घामाघूम झाला. मी जायचं कसं आणि माझ्या पायाला एवढ्या वेदना होत होत्या की मला पायी मला खाली टेकवायला जमत नव्हतं. साहेब खरोखर मला एवढं दुःख वाटलं. माझी पत्नी आम्ही सांगून त्याचा काही फायदा होत नाहीये. आज बघा आम्ही मेहनत करतो, आमदार साहेबांकडे जातो, खासदार साहेबांकडे जातो, बसेस चालू करतो. 1 आठवड्यापेक्षा बस चालू राहिलेली नाहीये. 1 आठवड्यात तिकडे काहीतरी भांडणं होतात, बसवाला बस हे आणायची बंद करतो. एवढा मोठा आमचा माझ्या हिशोबाने वेल प्लॅन आमच्या या 27 गावांमध्ये लोढा हेवन आहे. पण तुम्ही तुमच्या जबाबदारीने पूर्ण वाट लावून टाकली आमच्या लोढा हेवनची. लोढा हेवन फक्त नावाला हेवन राहिलंय, बाकी नरक झालेला आहे. आपल्या ह्या महानगरपालिकेचे भ्रष्ट अधिकारी याला सगळ्याला जबाबदार आहे. जर होत नसेल त्यांनी सरळ राजीनामा द्या. आमचं म्हणणं खुर्ची खाली करा. बंद करा. हम पब्लिक कैसे पैसे आते हैं? नाही बिलकुल इफेक्टिव्ह आहे. तितकी नाही, बिलकुल नाही, उलट वाढत चाललंय. हमारी मांगे पूरी करो. हमारी मांगे पूरी करो. सन्माननीय खासदार साहेबांनी एक 3 आठवड्यापूर्वी बैठक झाली. स्पष्ट आयुक्तांना आदेश दिले होते की सर्व कल्याण डोंबिवली शहरामध्ये जे आठवडे बाजार होतात ते बंद करा. दिले होते आदेश. त्यानंतरही आठवडी बाजार चालू राहतात. सन्माननीय सगळे नगरसेवक इथे उपस्थित आहेत कल्याण ग्रामीणचे. का त्रास होतोय हा? बरोबर, या आठवड्या बाजाराने सार्वजनिक बस वाहतूक सेवा बंद झाली. ट्रॅफिकचा इश्यू आहे. चेन स्नॅचिंग आणि इतर जे गुन्हे होत आहेत, आता काल सुद्धा एक वाईट गुन्हा घडला. आठवड्याला हे सर्व गुन्हेगार येत आहेत कुठून? हे फेरीवाला आणि त्यांच्या माध्यमातून येतात. हे सगळे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक. अनेक तक्रारी पण आहेत. और 8 बजे के बाद वापस लग जाता है बाजार. TDMC जैसे आधी रिटर्न वैसे लगता है वापस. नाही, कर्मचारी हे बघा यांचा सगळ्यांचा आरोप आहे. कर्मचारी आणि फेरीवाले यांचं साठे लोटं आहे. तुम्ही चांगलं काम करत असाल, तुम्ही चांगलं काम करता, पण तुमच्या हाताखालचे जे कर्मचारी आहेत हे सगळे हप्तेखोर आहेत. सर्जीरावला बाहेर काढा. पहिल्याच फोन करून सांगतोय.